ही इमारत ज्यावेळी आपण इमारत पूर्ण त्या ठिकाणी मंजूर व्हावी असा प्रयत्न मी सातत्याने करत होतो. मला वाटतं ते पंकजाताईंच्या भाग्यामध्ये होतं ही इमारतीची मंजुरी देण्याचं आणि केवळ त्यांच्यामुळे इमारत आज पूर्ण झाली याचा मला मनस्वी आनंद आहे. राहता शहरात एकूण प्रशासकीय इमारतीच्या यादीत नूतन राहता पंचायत समिती इमारतीचं नाव कोरलं गेलंय. अतिशय सुंदर आणि विविध विभागांच्या फलक आणि नीटनेटकेपणामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विविध सुविधा आणि भव्य मीटिंग हॉल या ठिकाणी निर्मित केला गेला आहे. वातानुकूलित हॉलमुळे प्रशासकीय बैठका व्यवस्थितरित्या घेतल्या जाऊ शकणार आहे. ज्यावेळी पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळी त्यांनी राहता पंचायत समिती इमारतीला मंजुरी दिली असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळी आपण ग्रामीण विकास मंत्री होतो. तर ताई नागरी विचार केला नाही की कोणत्या पक्षाचे आपण आहोत. पण जुना रोड बंद होते. विकासाची दृष्टी होती. विकासाच्या कामात राजकारण देऊ द्यायचं नाही ही ताईंची भूमिका होती. आणि म्हणून मला वाटतं राज्यामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या तालुक्याच्या पंचायत समितीची मागणी असताना एक खास बाब म्हणून आपल्या राहता पंचायत समितीच्या इमारतीला ताईने मंजुरी दिली म्हणून ताई इमारत होऊ शकली याचा मला अतिशय मनापासून अभिमान आहे. पंकजा मुंडे यांनी मंजुरी दिलेल्या राहता पंचायत समिती इमारतीचं आज मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. आणि हा सोहळा संपन्न होत असताना तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती लाभली. ज्यांनी इमारतीसाठी मंजुरी दिली त्यांनीच उद्घाटन देखील केलंय. परंतु या इमारतीसाठी किती निधी लागला अर्थात किती खर्च झाला हे मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडले की काय असा प्रश्न निर्माण होतोय. विधान परिषदेच्या सदस्य आमदार पंकजा मुंडे यांनी सांगितलेला निधी आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलेला निधी यामध्ये कमालीचा फरक जाणवतोय. तुम्हीच पहा आमदार पंकजा मुंडे यांनी किती निधी आपल्या भाषणात सांगितला आहे. लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम मी त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते. 6,90,00,000 रुपयाची ही इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं भाग्य ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेलं आहे. 6,90,00,000 रुपयाची ही इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं भाग्य ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेलं आहे. आणि आता महसूल मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलेला निधी किती हेही नीट ऐका. सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून विकसित झालेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आपण आता संपन्न झाला. सुमारे 14 कोटी रुपये खर्च करून विकसित झालेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आपण आता संपन्न झाला. राहता पंचायत समितीचा खरा निधी किती असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घोळावतोय. राहुल गोळगे, RK न्यूज मराठी, शिर्डी.